गुड मॉर्निंग। बघा, आजची माहिती खूप महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी। तर आता लाडक्या बहिणींना कर्जसुद्धा मिळणार आहे। ज्या महिलांची नावे लाडकी बहीण योजनेत आहे किंवा जे त्या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांना आता सरकार कर्जसुद्धा देणार आहे। तर लाडकी बहीण योजनेबद्दल अशी अपडेट आहे। तर आपण बघूया काय या योजनेबद्दल आणि कशा पद्धतीनं कर्ज तुम्हाला मिळणार आणि किती मिळणार ते आपण बघूया। बघा, 17 मार्चचे अपडेट आहे, म्हणजे आताची अशा पद्धतीची घोषणा ही झालेली आहे। तर बघा, लाडकी बहीण योजना अपडेट पूर्ण माहिती। तर महाराष्ट्रात अल्पावधीतच सर्वात लोकप्रिय असलेली योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै पासून लाडकी बहीण योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत जवळपास राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात। त्याचप्रमाणे राज्यातील 2.74 वरून पात्र आहे। तर या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे। परंतु तुम्हाला माहिती आहे का, आता तातडीचा असा निर्णय आलेला आहे की लाडक्या बहिणींना आता कर्ज देखील मिळणार आहे। तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती आता बघूया। बघा, लाडकी बहीण योजनेसाठी कर्ज योजना। तर लाडकी बहीण अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे। या योजनेचा वेगळा अर्थ मला सभागृहाला सांगायचा आहे की अर्थमंत्री म्हणून मी जेव्हा या योजनेकडे पाहतो त्यावेळी यामधून राज्याच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात काय मिळणार आहे याचाही विचार करतो। 1,500 रुपयांची थेट रोख रक्कम भगिनींना मिळते आहे। तर महिला सक्षमीकरणाचे एक मोठा पाऊल सरकारने असे यांचे वाक्य आहे। तर परवाच विधान परिषद घटनेच्या प्रवीण दरेकर यांनी केलेली एक घोषणा माझ्या वाचनात आली। तर लाडकी बहीण योजनेच्या अकाउंट उघडणाऱ्या भगिनींना त्यांची मुंबई बँकेत 10 ते 25 हजारापर्यंतची रक्कम देणार आहे। राज्यात महिला आर्थिक विकास महामंडळासारखी सध्या आहे। जिल्हा सरकारी बँका तसेच सहकारी बँका आवाहन करणार आहे। ज्या महिलांना छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना जोडून कर्ज योजना तुम्ही काढा। बघा, लाडकी बहीण योजनेला जोडून कर्ज योजना तुम्ही काढू शकता। तर लाडकी बहीण योजना केवळ मदतीची राहणार नाही, तर यामधून महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या बाबतीत आपण काही एक पाऊल पुढे टाकू। कारण हा थोडा धडका पैसा नाही, सुमारे 45,000 कोटी वर्षाला महिलांच्या हातात जाणार आहे। या माध्यमातून ती बहीण सक्षम होईल, तिच्या कुटुंबाला हातभार लागेल आणि हा पैसा राज्याच्या अर्थव्यवस्थेत छोटे मोठे योगदान करणार आहे। तर अशा पद्धतीने त्यांचे वाक्य आहे। तर आता लाडक्या बहिणीला याच्यावर कर्जसुद्धा मिळणार आहे। तर आता जस्ट अपडेट आलेली आहे। जेव्हा याच्याबद्दल संपूर्ण माहिती येईल तेव्हा नक्की याच्यावर एक व्हिडिओ परत टाकला जाणार। तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण अर्जासहित काय प्रोसिजर आहे ते सर्व दाखवण्यात येणार। चला, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।